तर मुंबईच्या भाजपच्या विजयासंदर्भात जल्लोष होणार आहे, पण त्यापूर्वी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम बोलतायत. ऐकूया. दुर्लक्ष करा. अध्यक्ष म्हणून हे यश जे आहे ते कसं बघताय? कारण सगळं नियोजन तुम्ही संपूर्ण हाताळलेलं होते या सगळ्या निवडणुकीत कमी काळामध्ये. या विजयाचं श्रेय हे मुंबईतल्या मराठी माणसाचा विजय आहे. हा मुंबईकरांचा विजय आहे. हा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचा विजय आहे. हा विजय हा देवेंद्रजींनी ज्या प्रकारे गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडवून आणले, त्या विकासाचा हा विजय आहे. हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा विजय आहे. येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता, मुंबई शहराचा विकास करण्याकरता आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राखण्याकरता महायुतीचे सर्व निवडून आलेले नगरसेवक काम करतील. मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता सर्व आमचे कार्यकर्ते दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, महिन्याचे 30 दिवस आणि वर्षाचे 365 दिवस अथक परिश्रम करतील. आपल्या सहकारी पक्षाचे नगरसेवक जे आहेत, कमळाच्या पाकिटामधनं पैशाचं वाटप झालं अशी मतं आम्हाला नको, अशी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी टीका केली. जे स्वतः सिंगल डिजिटमध्ये राहिले, डबल डिजिटमध्ये पोहोचू शकले नाही, स्वतःच्या मुलाला ते राहतात त्याच मतदारसंघामध्ये निवडून आणू शकले नाही, यांच्यावरती काही विशेष मला टिप्पणी मी करावी याची आवश्यकता मला वाटत नाही. आपल्या सहकारी पक्षाचे शिंदे सेनेचे म्हणजे शिवसेनेचे सगळे नगरसेवक जे आहेत ते हॉटेलमध्ये पुढचे 3 दिवस असणार आहेत. कुठेतरी त्यांना सुद्धा भीती आहे का की त्यांचे नगरसेवक कुठे जसे भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या 90 नगरसेवकांना आम्ही आज या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसंच एकनाथ शिंदेजी त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांनी एक खूप मोठी जबाबदारी ही आमच्यावरती टाकलेली आहे. मुंबईकर आमच्याकडे फार मोठ्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षांनी पाहत आहेत आणि मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता जे निवडून आलेल्या नगरसेवकांना मार्गदर्शन जे मिळालं पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची कार्यपद्धती असावी हे मार्गदर्शन देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब करणार आहेत. आणि त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना त्यांच्या नेत्यांनी मार्गदर्शन करणं याकडे काही वेगळ्या नजरेने पाहण्याची आवश्यकता नाही. पण एकीकडे हिंदुत्वाची भूमिका मांडत होतात, मात्र दुसरीकडे MIM आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत वाढलं. हे नेमकं कोणामुळे झालं असं वाटतं? कारण की MIच्या 8 सीट आहेत त्या ठिकाणी आले. येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहरामध्ये देशविघातक, समाजविघातक, देशविरोधी, आतंकवादी शक्तींना कुठल्याही प्रकारची सहानुभूती व्यक्त करणारी कुठलीही राजकीय ताकद या ठिकाणी निर्माण होऊ नये हे पाहणं, मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राखणं हे आमच्या दृष्टिकोनातून आमचा उद्देश असणार आहे. आणि आमची लढाई ही निवडणूक झाली म्हणजे लढाई संपली नाही, लढाई पुढे सुरू राहील. प्रत्येक देशविघातक, समाजविघातक अशा प्रकारच्या शक्तींच्या विरुद्ध आम्ही संघर्ष करू आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवू. पण संजय राऊत असं म्हणतात की MIM ला मदत तुम्ही भाजपनेच केली, त्यामुळे त्यांच्या जागा जास्त आली. सकाळी रोज महाराष्ट्राच्या राजकारणातला विदूषक काय बोलतो याच्याकडे प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. तुमचे नगरसेवक तुम्ही कार्यालयात बोलवले, शिंदेने हॉटेलला बोलवले. याच्या आधी आमदार सुद्धा कधी कुठे बोलले हॉटेलला हे सगळं माहीत आहे. शिंदेना नेमकी तुमची भीती आहे का ठाकरेंची भीती आहे? कुणालाही कुणाची भीती नाही. नगरसेवकांना मार्गदर्शन करावं, कार्यपद्धती कशी असावी या संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं. कारण मुंबईकरांनी मोठ्या आशा, अपेक्षा आणि स्वप्न या ठिकाणी मुंबईकरांची साकार करण्याकरता आम्हाला येणाऱ्या काळामध्ये परिश्रम करायचे आहेत. कुठल्या दिशेने आमचे परिश्रम केले पाहिजेत, कशा प्रकारचं काम केलं पाहिजे याच्यावरती मार्गदर्शन करण्याकरता देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब हे दोघेही आपल्या निवडून आलेल्या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. भ्रष्टाचार आहे तो कशा पद्धतीने आता बाहेर काढला? गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंनी जो 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे यावरती अनेक प्रकारच्या केसेस सुरू आहेत, अनेक लोक जेलमध्ये आहेत. येणाऱ्या काळामध्ये भ्रष्टाचार मुक्त मुंबईची महानगरपालिका आणि ज्या मुंबईच्या महानगरपालिकेला एका परिवाराची जागीर काही लोक समजत होते आणि त्या परिवाराचं राज्य या ठिकाणी होतं,
मुंबईकरांचं राज्य येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये असेल आणि जो मुंबईचा सेवक तोच नगरसेवक झालेला आहे. भाजपचा होणार मुंबईकरांचं स्वप्न साकार करणार असं अमित साटम यांनी म्हटलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सुद्धा अमित साटम यांनी दिलेली आहे. अशा पद्धतीनं सगळ्या नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना काम करायचं आहे, याबाबतचं मार्गदर्शन फडणवीस सगळ्यांना करणार आहेत. आम्ही विजयाचा मोठा जल्लोष करणार आहोत असं अमित साटम यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी केलेला भ्रष्टाचार उघड करू असं सुद्धा यावेळी इशारा देताना साटम यांनी म्हटलंय.